तर आज आपण मराठी व्याकरणाचा अभ्यास करणार आहोत। तर आपण आज शब्दाच्या जाती याचा अभ्यास करणार आहोत। शब्दाच्या जातीमध्ये किती प्रकार येतात? 1 नाम, 2 सर्वनाम, 3 विशेषण, 4 क्रियापद। तर 1 नंबर त्याची आपण व्याख्या पाहूयात। व्याख्या: कोणत्याही दृश्य किंवा अदृश्य सजीव किंवा निर्जीव वस्तूच्या नावाला नामाचे म्हणतात। नामाचे उदाहरण: 1 नंबर मुलांची नावे। मुलांची नावे कोणती कोणती पाहूयात आपण? सचिन, समीर, अनिल असे आपण अनेक प्रकारे मुलांची नावे पाहत असतो। 2 नंबर मुलींची नावे: कविता, राधिका, शारदा असे इत्यादी। फुलांची नावे: गुलाब, मोगरा, चमेली इत्यादी। फळांची नावे: आंबा, अननस, पपई इत्यादी। नद्यांची नावे: गंगा, यमुना, गोदावरी इत्यादी। 2 नंबर सर्वनामची व्याख्या: नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात। उदाहरणार्थ: तू, तो, ती, ते, त्या, तुम्ही, मी, आम्ही, हा, ही, हे, ह्या, जो, जी, जे, ज्या, कोण, काय इत्यादी।